संसारात काही अर्थ नाही. पैशाचा मोह कायमचा सोडून द्या आणि साधेपणाने जगा. अरे पण माझा तो स्विगीवरून मागवलेला पनीर टिक्का आणि एक्स्ट्रा चीज नान कुठे राहिला अजून? हा हा म्हणजे हाच तर आजच्या आपल्या सखोल चर्चेचा मुख्य विषय आहे की लोकांसमोर बोलायचं एक आणि आतून करायचं भलतंच. अगदी बरोबर. आज आपण वरून कीर्तन आणि आतून तमाशा या प्रसिद्ध आणि मजेशीर अशा मराठी म्हणीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो, म्हणजे वरवर पाहता ही फक्त एक म्हण वाटते. पण आज आपण यामागचं जे मानवी मानसशास्त्र आहे ना, ते समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि यासाठी बापूराव महाराज नावाच्या एका भोंदू बाबाची खूप भारी कथा आहे आपल्यासमोर. बापरे, ते बापूराव महाराज म्हणजे पांढरा शुभ्र कुर्ता आणि गळ्यात माळ वगैरे. हो, आणि त्यांचा तो गोड आवाज, हे सगळं पाहून गावातल्या लोकांवर त्यांची लगेच भुरळ पडते. पण यातले जे विरोधाभास आहेत ना, ते खूप गमतीशीर आहेत. म्हणजे मंचावर महाराज अगदी साध्या जीवनाचे धडे देत असतात. पण मागचा एसी बंद झाला की महाराजांचा अचानक रक्तदाब वाढतो. हे म्हणजे कमालच आहे ना. आणि ते खोटं न बोलण्यावर जेव्हा कीर्तन करत असतात ना, तेव्हा अचानक त्यांचा फोन वाजतो. हो, तो प्रसंग तर विचारूच नका. कॉलर आयडीवर चक्क नाव असतं, मटका राजा पप्पू. आणि त्यांची ती रिंगटोन काय ती पैसा पैसा करतीये अशी काहीतरी वाजते ना. हो, तीच ती. पण मला एक अजिबात कळत नाहीये, म्हणजे लोक एवढे भाबडे कसे असू शकतात? एखादा माणूस असे पांढरे कपडे घालून गोड बोलतोय म्हणून लोक स्वतःचा मेंदू का बंद करतात? तेच तर. म्हणजे रात्री 2 वाजता महाराज चक्क डान्सचे रील्स बघताना पकडले जातात आणि स्वतःच्याच चेल्याला काय सांगतात, तर म्हणे मी भगवद्गीता वाचत होतो. अरे छा. आणि तरीही लोकांचा त्यांच्यावर आंधळा विश्वास असतो. यामागे ना एक विशिष्ट मानसशास्त्र काम करतं. अच्छा, म्हणजे कसं काय? याला आपण परिवेश प्रभाव किंवा इंग्रजीत ज्याला हॅलो इफेक्ट म्हणतात तसं काहीसं म्हणू शकतो. आपला मेंदू ना कायम असे शॉर्टकट शोधत असतो. म्हणजे एखाद्याचे पांढरे कपडे आणि शांत आवाज पाहिला की झालं. अगदी तसंच. ते भक्तिपूर्ण वातावरण पाहिलं की मेंदू आपोआप त्या व्यक्तीला सज्जन असल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकतो. बापरे, म्हणजे लोक माणसाच्या प्रत्यक्ष कृतीकडे अजिबात लक्ष देत नाहीत, तर ते फक्त त्याच्या त्या पॅकेजिंगवर विश्वास ठेवतात. हो, आणि हे केवळ धार्मिक भोंदूगिरी पुरतं मर्यादित नाहीये बरं का. म्हणजे हे अगदी त्या आधुनिक इन्फ्लुएन्सर सारखं आहे का, जो स्वतः सलग 3 तास लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतो? हां. आणि विषय काय असतो त्याचा? विषय असतो डिजिटल डिटॉक्स करा आणि स्क्रीन टाईम कमी करा. म्हणजे स्वतः 3 तास स्क्रीनवर राहायचं आणि लोकांना उपदेश द्यायचा. अगदी अचूक उदाहरण आहे हे. वरुण कीर्तन ही एक सार्वत्रिक मानवी प्रवृत्ती बनलीय. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचंही असंच असतं. पर्यावरणाच्या मोठ्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात त्यांच्याच फॅक्टरीमधनं नद्या प्रदूषित होत असतात. हा सगळा आतला तमाशाचे म्हणायचा. हो ना. पण हे सगळं ऐकून मला त्या नामदेव काकांसारख्या भक्तांची खूप कीव येते. बापरे, नामदेव काका, या अंधभक्तीचा कळस तर आज त्यांच्याच घरी होतो ना. हो, काकांनी महाराजांना जेवायला बोलावलं असतं. आणि घरी साधं पिठलं भाकरी पाहिल्यावर महाराजांनी चक्क आज माझा उपवास आहे असा बहाणा केला. आणि त्याच वेळी नेमका तो स्विगीचा डिलिव्हरी बॉय तिथे येतो. हो, एक्स्ट्रा चीज नान आणि पनीर टिक्का घेऊन हजर होतो तो तिथे. आणि तो जेव्हा OTP मागतो तेव्हा तो बाहेर उभा असलेला गण्या काय म्हणतो? तो अगदी भाबडेपणाने ओरडतो की OTP म्हणजे ओम तत्पुरुषाय असेल. हां. बापरे, म्हणजे मूर्खपणाची हद्देही. पण शेवटी सत्य समोर येतच. हो ना. लोकांचे 50,000 रुपये, सोन्याची चेन आणि बाईक हडप केल्याचं उघडकीस येतं आणि महाराज तिथून पळू लागतात. आणि पळताना त्यांचा तो वीक पडतो ना खाली. हो, आणि गावातली मुलं ओरडतात की अरे महाराजांचा वायफाय गेला. कथा विनोदी असली ना तरी यातून मिळणारा धडा खूप गंभीर आहे. नक्कीच. समाजात अशी गोड बोलणारी आणि आदर्शवादाचा बुरखा पांघरलेली माणसं खूप असतात. पण माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून किंवा सोशल मीडियाच्या ओळखीवरून कधीच होत नसते. ती त्याच्या प्रत्यक्ष कृतीतून होते. अगदी खरंय. आतून आणि बाहेरून एकसारखं असणं हीच खरी पारदर्शकता आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण समाज म्हणून माणसाच्या खऱ्या चारित्र्यापेक्षा त्याच्या मार्केटिंगला नेहमीच जास्त महत्त्व का देतो? हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सत्य साधारण आणि बोचरं असलं तरी ते स्वीकारण्याऐवजी आपण अशा खोट्या पण आकर्षक आवरणाला का भुलतो, यावर नक्कीच गंभीर विचार व्हायला हवा. हा खरोखरच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. म्हणूनच बाहेरच्या रूपाला भाळू नका आणि आतला तमाशा वेळीच ओळखा. अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणात एवढंच. जर ही चर्चा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले हे ऐकलं का या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह.